शिंदे गट आणि बंडखोर खासदारांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। तसेच पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दाखवत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलंय। राज्याचं राजकारण हे सध्या ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या चौफेर फिरताना दिसतंय। दरम्यान शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसेच पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दाखवत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलंय। मला कुठलीही हाव नाही, माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ते जर खरे असतील तर मी आता हे शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात केलं। शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते। ही सोन्यासारखी शिवसेना मला चोर दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक पुढे येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख होईल, असंही ते म्हणाले। त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला। उद्धव ठाकरे म्हणाले की आजपर्यंत तुम्ही मला जपलत शिवसेना प्रमुखांच्या आदेशामुळे, तसं मी आज तुम्हाला सांगतोय, नाटक मला कधी जमलं नाही। मला काही पाहिजे असतं तर मी विधान परिषदेत गेलो असतो। मी सांगतो 60 वर्ष पूर्ण झाली आहेत, 10 ते 12 वर्ष मी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे। माझ्यावर जे आरोप होतात ते जर खरे असतील तर मी आता पायउतार व्हायला तयार आहे। सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। मला हाव नाही, मी आता हे पद सोडायला तयार नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख होईल। मी डगमगलो नाही, मी खचणारा नाही। अनेक संकट आली, वादळ आली, मी पळणारा नाही। पहाडासारखा उभा राहील। जोपर्यंत तुमच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे तोपर्यंत मी हे करेल। ज्या क्षणी तुम्हाला वाटेल तेव्हा मी हे पद सोडायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत। काही मिळवायचं असतं तर मी आधीच वेगळा मार्ग निवडला असता। ठाकरे पुढे म्हणालेत की गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली असून अनेक संकटांचा सामना केलाय। मी पळणारा नाही, खचणारा नाही। वादळ आलं तरी मी पहाडासारखा उभा राहीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केलाय, याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की आता जे दिवस आलेले आहेत का सोने चोराला पोलिसांनी पकडलं, तो म्हणतो साहेब चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा। असं चालू असेल तर आपल्याला ऑपरेशन कमळ करावं लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला। कार्यकर्ते आणि पदाधिकारी भावुक झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं।